श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। हॅपी लाईफ या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तुम्हाला श्री समर्थांनी सांगितलेले सद्विचार आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। मनावीत मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा। सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे। हे मना, माझ्या बोलण्याचा कंटाळा मानू नकोस। मी सांगतो तसे वागला नाहीस तर मग पुढे तुला भगवंताचे दर्शन कसे होईल? जीवनाचा क्रम कसा आहे ते पहा। सुखाचा काळ लोटतो न लोटतो तोच दुःख येऊन उभे राहते। आज जे सारे अनुकूल आहे ते उद्या नाहीसे होईल व काही शिल्लक राहणार नाही। आपल्या मनाला दृश्याचे व स्थूलाचे प्रेम असल्याने दृश्य विषयाच्या वर्णनात ते सहज रमते। त्या कारणाने अदृश्य व सूक्ष्म व अतींद्रिय भगवंताच्या वर्णनाचा त्यास स्वाभाविकपणे कंटाळा येतो। म्हणून चुचकारून व गोड बोलून मनाला अध्यात्माचे श्रवण करवावे लागते। मानवाची जीवनात सुख व दुःख याचे मिश्रण अनुभवावे लागते। त्यात प्रमाण सुखाचे अधिक का दुःखाचे अधिक हा प्रश्न बाजूला ठेवू, पण अत्यंत थोरापासून ते अत्यंत लहानापर्यंत सर्वांना म्हणजे अवतारी पुरुषांना सुद्धा सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख या क्रमानेच जीवन जगावे लागते। त्यामध्ये घोटाळा असा होतो की सुखाचा काळ चालू असता सामान्य माणूस अगदी हुरळून जातो। तो काळ तसाच कायम राहत नाही, तो पालटला की सुखमय परिस्थिती समग्र बदलते। तिचा मागमूस देखील एखादे वेळी शिल्लक उरत नाही। मग मात्र माणूस दुःखाने अगदी होरपळून जातो। ही शोकांतिका टाळण्यासाठी माणसाने भगवंताला घट्ट धरून जीवन जगावे। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।